तर नमस्कार सगळ्यांना, सगळे जॉईन झाले असतील तर. नमस्कार. थोडक्यात हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ ओळख करून देतो. आपल्याबरोबर सध्या आज आपल्याबरोबर आमचे अध्यक्ष श्रीनारायण बांदेकर आहेत आणि बाकी हितेच्छू अनिल जोगळेकर साहेब जसं सांगितलं तसे ते आहेत. श्रीनिवास वैद्य आहेत आणि मेघा खरे आहेत आपल्याबरोबर आणि सुयश प्रधान जॉईन झालेले आहेत. तर ही हिंदू कॉलनीची मंडळी आहे आणि हा प्रोग्राम आपण रेकॉर्ड करून सगळ्या रहिवाशांसाठी आपण दाखवणार आहोत की ऑनलाईन सध्याच्या विकट परिस्थितीत आपण हे दाखवू शकत नाही म्हणून. सो लिटल ब्रीफ अबाउट हिंदू कॉलनी. गेली अनेक वर्षे आपण हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळास वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आला आहात. यंदा आपला मंडळाचे 75वे वर्ष. अतिशय जोशात आणि धूमधडाक्यात उत्सव साजरा करायचे असे गेले वर्षभर आम्ही ठरवत होतो. पण यावर्षी केवळ आपल्यावरच नव्हे तर जगावर कोरोना साथीमुळे अतिशय भीषण असे सावट आले आहे. अशा परिस्थितीत सर्व गणेश भक्तांवरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करिता शासनाने यंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी काही मार्गदर्शक सूत्रे जाहीर केली आहेत आणि शासनाच्या या सूत्रांचे काटेकोरपणे पालन करत आपल्या मंडळाने यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष असून सुद्धा परंपरेत अजिबात खंड न पाडता अतिशय साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदा मंडळाने कोणत्याही प्रकारची देणगी किंवा वर्गणी अथवा जाहिरात गोळा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि ह्या व्यतिरेक आपले जे प्रोग्राम होतात ते प्रोग्राम न करता आपल्याला हे ऑनलाईन प्रोग्रामची साथ घ्यायला लागत आहेत आणि त्यामुळे हा आपला पहिला आगळा वेगळा एक कार्यक्रम आपण करू इच्छितो. आणि तो पहिला कार्यक्रम आपण ऑनलाईन श्री अनिल जोगळेकर साहेबांच्या मदतीने, अनिल नवरंगे साहेब जे युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल हाऊसचे NGO आहे त्याचे सेक्रेटरी आहेत, ते इंटरव्ह्यू घेणार आहेत. आणि आय विल गिव्ह लिटल ब्रीफ अबाउट डॉक्टर आनंद मधुसूदन नाडकर्णी ऑल्सो. त्यांनी आपलं मेडिकल एज्युकेशन मुंबईवरनं केलं आणि त्यापुढे ते MD सायकॅट्री पण मुंबईवरनं केलं. ऍक्टिव्ह प्रॅक्टिसिंग फॉर लास्ट 30 years. आनंद नाडकर्णी साहेब, he is one of the person who has taken the concept of mental health to almost every conceivable social strata. He is averagely seeing 40 patients a day in 10 hours of practice. सर्वात महत्वाचं म्हणजे he is the pioneer of Institute for Psychological Health, IPH, a unique NGO where more than 70 health professionals work under one roof. He also operates number of support groups, continuous education project like telephonic helpline, त्याचं नाव आहे मैत्रा. युनिक कम्युनिटी प्रोजेक्ट चालवतात जिज्ञासा म्हणून, दॅट इज ॲडोलसंट सेन्सिटायझेशन आणि वेद वोकेशनल एज्युकेशन. तर ॲज वी गो अलॉंग विथ द प्रोग्राम वी विल कम टू नो. अनिल नवरंगे साहेब बरंच त्यांना विचारतील प्रोग्राम मध्ये आणि लेट इट बी मोर इंटरॅक्टिव्ह. आणि आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याला तो चान्स मिळेलच. तर ओव्हर टू अनिल नवरंगे साहेब. थँक्यू. नमस्कार भट साहेब. डॉक्टर आनंद यांची तुम्ही ओळख करून दिली असली की डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा माझा परिचय 1994 पासूनचा आहे आणि IPH सारखी अत्यंत एक मोठी संस्था सर चालवत आहेत. आमचे ते गुरु आहेत आणि जेव्हा जेव्हा ठाण्यामध्ये काही मानसिक आरोग्याचं कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक जण डॉक्टर आनंद नाडकर्णीकडेच जातो. माझ्या दृष्टीने म्हणाल तर आमचे ते बौद्धिक वाटाडे आहेत असं जर मी म्हटलं तर काही म्हणजे अप्रस्तुत ठरणार नाही. आजचा विषय आहे मनाचं अपग्रेडेशन. आता करोनाचा काळ चाललेला आहे आणि करोनाच्या काळातनं आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की थोडं डिप्रेशन आहे, मानसिक तणाव आहे, स्ट्रेस आहे, पुढे काय होणार माहिती नाही. आणि अशाच वेळी आपल्याला आपल्या मनाचं हे अपग्रेडेशन करणं, मनाला पुढे नेणं, त्याला उभारी देणं हे अत्यंत काम आहे. हे जरुरीची गोष्ट आहे. हे करताना प्रत्येक जण सकाळी उठल्यावर आपला सेल्फ टॉक काय असतो त्याच्यावर अख्खा आपला दिवस असतो की बाबा माझा सेल्फ टॉक काय आहे, माझा सेल्फ मी माझ्याशी काय बोलतोय. प्रत्येक जण स्वतःशी संवाद करत असतो, मनाशी बोलत असतो. प्रत्येक जण आपल्याला काय दिवसभरात करायचंय बोलत असतो. तर डॉक्टर
मागच्या वेळी आपण इथं बोलताना असं मी बोललो होतो की पुष्कळ वेळा मोठे खेळाडू असतात, मोठे पुढारी असतात किंवा एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचे लीडर असतात. ते लीडर जे असतात ते काय म्हणतात की माझा दिवस चांगल्यासाठी माझा सकाळचा सेल्फ टॉक हा खूप महत्वाचा आहे. मला डॉक्टर असं सांगा की सेल्फ टॉक आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे? पहिला प्रश्न. असं आहे अनिल, की हा जो सेल्फ टॉक आहे ना, हा त्याचं भान आपल्याला असो किंवा नसो, तो सेल्फ टॉक सतत चालूच असतो. हं. त्यामुळं तो सेल्फ टॉक ही गोष्ट इतकी ऑटोमॅटिक आहे, म्हणजेच आपले विचार. सेल्फ टॉक म्हणजे काय? आपले विचार. तर विचार ही गोष्ट इतकी ऑटोमॅटिक आहे, की त्याची अतिपरिचयात अवज्ञा होते आणि जसं जसा माझा चष्मा आहे ना, तो सवयीने मी लावलाय का नाही हे मला कळत नाही. तसं माझ्या सेल्फ टॉकच्या बाबतीमध्ये होतं, की तो सेल्फ टॉक माझा चालू आहे का नाही हेच मला कळत नाही. बरोबर. म्हणून तू जे आता सगळ्या मोठ्या लोकांची उदाहरणं दिलीस, तर त्यांचा सेल्फ टॉक आणि आपला सेल्फ टॉक हा सगळ्यांचा सेल्फ टॉक एकच असतो. फक्त काही माणसांचा सेल्फ टॉक अवेअरनेस असतो त्यांना. बर. म्हणजे त्यांना स्वतःच्या विचारांच्या बाबतीमधली जाण असते. बघा, आपण जेव्हा सकाळी तू म्हणालास ना, सकाळी जागे होतो आपण सगळे झोपेतून, तेव्हा आपल्याला काय येतं? तर आपल्याला भान येतं. ते भान आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात आत्मभान. म्हणजे आपल्याला एक काळ असा असतो बघ सकाळी उठल्यावरती किंवा आपल्याला कळतं की आपण बिछान्यात आहोत, आपण आहोत. हां, तर ते काय आहे? त्याला म्हणतात आत्मभान. आणि मग आपल्या विचारांची आपल्याला त्या सेल्फ टॉकची आपल्याला येते, तिला म्हणतात जाण. हं. त्यामुळं पहिल्यांदा भान येतं आणि मग जाण येते. हं. तर आपल्यापैकी बहुतेकांना फक्त भान येतं, पण जाण येतच नाही. तर आता भान आल्यावरती स्वतःच्या सेल्फ टॉकची जर जाण आली, तर तो अवेअरनेस आला त्या सेल्फ टॉकचा, तर त्या सेल्फ टॉक अवेअरनेस मध्ये आपल्याला काय दिसतं? तर मग आपल्याला आपले सगळे विचार सकाळचे दिसतात. मग तू म्हणालास त्यातले जे लोक असतात ना, ते काय करतात? ते त्यांच्या समोर जे ध्येय आहे, त्या ध्येयाकडे नेणारा कोणता सेल्फ टॉक आहे, तो सिलेक्ट करतात. कारण इफ यू हॅव अवेअरनेस, देन यू कॅन सिलेक्ट. इफ यू डोंट हॅव अवेअरनेस, देन यू कॅनॉट सिलेक्ट. म्हणजे मग काय होतं, की अरे आजच्या दिवसाच्या मध्ये माझं जे काही ध्येय असेल, माझं जे काही उद्दिष्ट असेल, त्याच्याकडे नेणारे विचार कोणते आहेत? बरोबर? हं. मग काय होतं, की ही जी सगळी मोठी माणसं ज्यांना आपण म्हणतो, अचिव्हर. त्यांच्यामध्ये उद्दिष्टांच्या बाबतीत फक्त जागरूकता नसते. तर उद्दिष्ट जे आहे ते जणू काही त्यांच्या एकंदर अस्तित्वाचा भाग झालेला असतं. म्हणजे म्हणजे समजा मदर तेरेसा उठल्या सकाळी, तर त्यांना असं वेगळं नाही सांगावं लागत, की आता तुम्हाला ना सेवा करायची आहे. बाबा आमटे उठले तर त्यांना वेगळं नाही सांगावं लागत की सेवा करायची आहे. एखादा ब्रिगेडियर किंवा लेफ्टनंट कर्नल उठला तर त्याला सांगावं नाही लागत की तुला आता देशाची सेवा करायची. कारण या सगळ्या लोकांच्या सेल्फ टॉकचा त्यांचा स्वतःचा अवेअरनेस खूप चांगला असतो. म्हणून ना आपल्याला ना सगळ्यांना काय काम करायचंय बघा, अगदी सकाळी उठल्यावरती सकाळी आपण उठलो की पहिल्यांदा आपल्याला आत्मभान येणार. पहिल्यांदा आपल्याला कळणार की मी हा आहे बरं का. मग त्यावेळेला ना आपल्या विचारांच्याकडे पाहायचंय. तो सेल्फ टॉक अवेअरनेस आणण्यासाठी बेस्ट कालखंड कुठला असेल ना, तो आपण अंथरुणात आहोत तो आहे. क्या बात है, क्या बात है. कारण त्या अंथरुणामध्ये आपण असताना आपल्याला एक ऊब असते. आपलं नेहमीचं वातावरण असतं. मग त्यावेळेला सगळ्या तऱ्हेचे सेल्फ टॉक दिसतील. काही असा पण सेल्फ टॉक दिसेल, जरा ना अर्धा तास झोपूया, असा पण सेल्फ टॉक दिसेल बरं का. राईट. मग एक सेल्फ टॉक दिसेल, की अरे तुला उद्दिष्टाकडे जाण्यासाठी अमुक एक करायला पाहिजे. मग इफ यू आर अवेअर ऑफ ऑल क्वालिटीज ऑफ सेल्फ टॉक, मग त्यातला ध्येयाला अनुसरून कोणता तो आपल्याला सिलेक्ट करता येईल. बरं, राईट. सिलेक्ट करून चालत नाही फक्त, कारण त्याच्यामध्ये ऊर्जा घालायला लागते. म्हणजे ध्येयासाठी मला आत्ताच्या क्षणाला या बिछाण्यातून उठणे अत्यंत आवश्यक आहे, असं मला फक्त बौद्धिक दृष्टीने समजून चालत नाही. कारण त्याच्यामध्ये जर ऊर्जा नसेल, ऊर्जा म्हणजे काय? भावना. म्हणजे जोपर्यंत ते ध्येय माझं नसेल, ते उद्दिष्ट माझं नसेल, अगदी एखाद्या विषयाचा अभ्यास असेल बरं का, किंवा ना कुणासाठी तरी मला डबा करून द्यायचा आहे हं. आणि त्यासाठी मला स्वयंपाक करायला उठायचंय, इतकं साधं उद्दिष्ट असेल, तरी जोपर्यंत त्या उद्दिष्टाबद्दल माझ्या मनामध्ये ममता नाही, ममत्व नाही. ममत्व म्हणजे काय? माझेपणा, आपलेपणा नाही, तोपर्यंत मी इन्व्हॉल्वमेंट. उठणारच नाही. आणि
एखादी आई असते आणि तिला मुलासाठी डबा करायचा असतो, ती पत्नी असते, तिला नवऱ्यासाठी डबा करायचा असतो, उठते ना 4:30 वाजता आणि तेवढ्याच चवदारपणे करते. का बरं? कारण ऊर्जा आहे तिच्यामध्ये. म्हणून एका बाजूने सेल्फ टॉक अवेअरनेस पाहिजे, दुसऱ्या बाजूने आपल्या उद्दिष्टाकडे नेणारा सेल्फ टॉक सिलेक्ट करायला पाहिजे आणि तिसऱ्या बाजूने त्याच्यामध्ये भावनेची ऊर्जा घालायला पाहिजे. मग आपला दिवस चांगला जाईल. म्हणजे तुका म्हणे, तुकारामांचे वाक्य, तुका म्हणे मला पाहिजे अंकुश नित्य दिवस नया. म्हणजे रोज तुम्हाला जशी आपण आंघोळ करतो किंवा आपल्या काही मॉर्निंग करतो तशी रोजच्या रोज आपल्याला रोज सकाळ नवीन, म्हणजे रोज आपल्याला ती ऊर्जा निर्माण करायला लागते आणि एव्हरीडे इट इज नेसेसरी. नाही, तुकारामांनी काय म्हटलंय, नित नवा दिस जागृतीचा, हो हो, असं तुकारामांचे शब्द आहेत. नित्य दिवस पण जागृत. हा, नित नवा दिस जागृतीचा. तर आता तुकारामांची जागृती आणि आपली जागृती याच्यामध्ये थोडा दर्जाचा फरक आहे बरं का. आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आपली जी जागृती आहे ना, त्याच्यामध्ये आपली सगळी भौतिक दृष्टीची जी सगळी उद्दिष्ट असतात त्याच्याबद्दल आपण जरी जागृत झालो तरी आपल्याला चालण्यासारखं आहे. तुकाराम आपल्या पुढे अनेक पावलं आहेत. म्हणून तुकाराम आपल्याला नित नवा दिस जागृतीचा मध्ये काय सांगतात, तर ते सांगतात आत्मभावाबद्दल जागृत हो. बरं. आता आत्मभाव म्हणजे काय, की मी माझ्याकडे कसा पाहणार याला म्हणतात आत्मभाव. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे कसं पाहणार हे रोज जर तुम्ही पडताळून पाहिलं तरच तुमचा दिवस त्या जागृतीचा असेल. बरोबर. जे तुकाराम आपल्याला सांगतात की जागृती कसली, तर तुझ्या या देहाचा, तुझ्या या मनाचा तुला जर खूप मोठा अभिमान वाटत असेल तर तो अभिमान टाक, म्हणजे जागृती आहे. आणि तू कदाचित तुला स्वतःला अत्यंत क्षुद्र मानत असशील तरी सुद्धा तेही खरं नाही. म्हणजेच तुकाराम आपल्याला सांगतात की आत्मभाव महत्वाचा आहे. अहमभाव आणि न्यूनभाव हे दोन्ही भाव सोडणं आणि खऱ्या आत्मभावाकडे जाणं. खरा आत्मभाव म्हणजे काय, की माझ्यामध्ये सगळे गुणदोष आहेत पण सगळे गुणदोष म्हणजे मी नव्हे, हे जेव्हा कळेल त्याला तुकाराम म्हणतात जागृती. बरोबर. हा, त्यामुळे तुकारामांची जागृती आणि आपली जागृती याच्यात थोडा दर्जाचा फरक आहे. अर्थात आपल्या जागृतीवरनं तुकारामांच्या जागृतीकडे नक्की जाता येतं. अगदी. आता सकाळी आपण उठतो, मी मुद्दाम मनाचा अभ्यासाकडे हळूहळू येतोय, मी अगदी रॉक अर्ली मॉर्निंग पासून सुरुवात करतोय. सकाळी आपलं मन हे पॉझिटिव्हिटीकडे घेऊन गेलं तर साधारण मला असं आठवतं, क्रिकेटरच असो किंवा मोठे लॉंग टेनिस प्लेअर असो, कोणी असो, ते काय म्हणतात, आमची सकाळ जर चांगली असेल तर आमचा दिवस चांगला जातो. आणि सकाळी जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणायची असेल आपल्या दिवसाला, क्रिकेटवरनं उदाहरण देतो, क्रिकेटपटू म्हणतो की एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर मी. तद्वतच आपल्याला रोज जर पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर आपण काय करायला पाहिजे, की निगेटिव्हिटी बाजूला ठेवून सकाळी उठल्यावर माझ्यात पॉझिटिव्ह एनर्जी यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे का सेल्फ टॉक पॉझिटिव्ह करायला पाहिजे, प्लीज. दोन्ही सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, रात्री झोपताना आपण शांतपणे झोपलं पाहिजे बाबा. कारण ते जर आपण झोपलो नाही तर पुढे सगळं चोप्पच आहे. म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे ती सांगतो तुला. आदल्या दिवशी रात्री आपण जागृतीचा किनारा कधी सोडणार, ही गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळच्या जागृतीसाठी अत्यंत महत्वाची. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री झोपताना आपण जागृतीचा किनारा जेव्हा सोडतो त्यावेळेला आपल्या मनातले विचार काय आहेत, त्यावेळेला ते विचार आपल्याला उद्दिष्टाकडे नेणारे असले समजा, किंवा त्यावेळेचा आपला आत्मभाव हा स्वतःशी कम्फर्टेबल आहे की आय एम व्हेरी कम्फर्टेबल टू नाईट विथ माय बॉडी, आय एम व्हेरी कम्फर्टेबल टू नाईट विथ माय माइंड, असं जर एक कम्फर्ट आहे स्वतः बरोबरचा, मी जिथं आहे तिथे व्यवस्थित आहे, याचा अर्थ परिपूर्ण नाही, व्यवस्थित, असा जर माझा रात्रीचा शेवटचा विचार असेल तर त्याच लगेच प्रतिबिंब दुसऱ्या दिवशीच्या जागृतीमध्ये पडतं. कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे. जर माझ्या मनामध्ये त्यावेळेला जागृती मधली अशांतता असेल तर ती अशांतता माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा जाते. कारण शेवटी आपला मेंदू हा इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो. जेव्हा मी जागृती असते तेव्हा कसं असतं, बँकेसारखं असतं बघ,
की जागृती असते तेव्हा काउंटर बँकेचं चालू आहे. हो. मी झोपलो याचा अर्थ काउंटर बंद झाला, पण बँकेची ब्रांच नाही बंद झाली. बरोबर. आतमध्ये ना इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग चालू आहे, क्रेडिट डेबिट चालू आहे. म्हणून शेवटी जागृतीमध्ये काउंटर बंद होताना शेवटचा कस्टमर हसरा मिळणे महत्वाचे. अगदी अगदी शेवटचा कस्टमर जर माझा हसरा असेल तर माझं आतलं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग पण चांगलं होतं. बरोबर. आणि म्हणून आदल्या दिवसाची रात्र फार महत्वाची आहे. म्हणून रात्रीच्या वेळी स्क्रीन पटकन आटोक्यात ठेवून, कारण अलीकडे आपल्याला काय सांगावं लागतं माहितीये का लोकांना, की स्क्रीन नावाचा जो एक पूज्य माणूस आपल्या जीवनात आलेला आहे त्याला निदान झोपेच्या काही वेळ आधी बाजूला ठेवा, हे सांगायला लागतं. नाहीतर काय होतं, तो स्क्रीनचा प्रकाश, त्या स्क्रीनवरची दृश्य आणि त्या स्क्रीन मधला ध्वनी, मग कुठला मी आणि कुठला आत्मभाव. क्वाइट इंटरेस्टिंग. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे आजच्या काळामध्ये, की रात्री झोप चांगली लागायची असेल तर किती काळ आधी मी माझे सगळे स्क्रीन बंद करणार, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण तो स्क्रीन बंद केल्याशिवाय आत्मभाव काही मिळणार नाही. स्क्रीन किती आधी बंद करावं सर? हा, आता हे प्रत्येकाने ठरवावं बरं का. हा, पण मी तुला असं सांगेन की निदान अर्धा तास करावा. ओके. म्हणजे मला माहित नाही, पण म्हणजे आपले पंतप्रधान सुद्धा ना केव्हा तरी त्यांचा मोबाईल बंद ठेवत असतीलच. हा, आणि आपण काही आपल्या पंतप्रधानांपेक्षा जास्त महत्वाचे नाही. त्यामुळे आपला स्क्रीन बंद असल्यामुळे, मोबाईल बंद असल्यामुळे देशाचं, जगाचं, विश्वाचं जे काही भलंबुरं व्हायचंय त्याच्यामध्ये काही फार फरक पडणार नाहीये. हे आपण जर डोक्यात घेतलं ना तर आपल्याला तो स्क्रीन बंद करणं हे सोपं जाईल. म्हणून मी प्रॅक्टिकल म्हणतोय की पहिला स्क्रीन बंद करावा, मग त्याच्यानंतर आपण रिलॅक्स व्हावं शरीराने, मनाने. आजच्या दिवसाची काहीतरी फेरजुळणी करावी, काय केलं ते, उद्याचा संकल्प डोक्यामध्ये घ्यावा. अशा पद्धतीने आपण झोपलो तर दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसा तो नित नवा दिस जागृतीचा येईल. आता तू जे म्हणतोयस मगासपासून सकाळ महत्वाची, सकाळ महत्वाची, ती का ते मी तुला सांगतो. मेटाबॉलिकली ऑल्सो, म्हणजे शरीराचं जे चलन वलन आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा, हार्मोन्स या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. आणि ते बायोलॉजिकल क्लॉक हे सगळ्यांचं त्या त्या वेळेच्या सकाळी सेट होत असतं. म्हणून सकाळ महत्वाची. म्हणून लोकांना जेटलॅग का येतो, कारण त्यांचं हे घड्याळ बिघडतं त्या टाइम झोनच्या मुळे. म्हणून म्हणजे सकाळ महत्वाची, कारण तो बायोलॉजिकल क्लॉक तुमचा सेट होत आहे. तुमचा सगळा मेटाबॉलिझम आता एक्स्ट्रोव्हर्जन साठी, एक्स्ट्रोव्हर्जन याचा अर्थ बहिर्मुखता. बहिर्मुखता म्हणजे जगामध्ये तुम्हाला जी सगळी कामं करायची आहेत, कर्तव्य करायची आहेत, उद्दिष्टाला जागून तुम्हाला काम करायचंय, या बहिर्मुखतेसाठी पोषक असं वातावरण आपलं शरीर तयार करत असतं. त्या शरीराला त्या वेळेला जर मनाची जोड मिळाली तर ती बहिर्मुखता ही योग्य पद्धतीने वापरली जाते. म्हणून आपल्याला निसर्ग काय सांगतो, निसर्ग आपल्याला असं सांगतो की सकाळ आणि दिवस हा बहिर्मुखतेसाठी आहे, संध्याकाळ आणि रात्र ही अंतर्मुखतेसाठी आहे. म्हणून आपल्याला निसर्गाकडून शिकायच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, की सकाळच्या वेळेलाचा जो सूर्य असतो तो त्याचे किरण पसरतो, सायंकाळचा जो सूर्य असतो तो त्याचे किरण आवरतो. ईशावास्य उपनिषद आपल्याला सांगतं रश्मीन व्यूह रश्मीन समूह. त्यामुळे जसा व्यूह महत्वाचा आहे तसा समूह महत्वाचा आहे. पण सर याच्यामध्ये आपल्याकडे पुष्कळ वेळा जे आता आमचा जोळेकर वगैरे ही लोक थोड्याशा मोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांशी कामं करतात, किंवा जी काही पुष्कळशी मंडळी ऑनलाईन असतात, तर रात्री एक अमेरिकेशी, युकेशी त्यांचा टाइम झोन असतो, त्यांचं रात्री काम चालू असतं, नेटवर काम चालू असतं, जेव्हा डुईंग एनी व्हॉट्सअप नाही, व्हॉट्सअप इन्स्टिट्यूशन चालू नसते, काम चालू असतं. अशा वेळी रात्री 1:30 वाजता जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला प्राईम टाइम गेलेला असतो. नॉर्मल 10:30 ते 11 वाजता झोपतो. मग अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, की जी माणसं अगदी काम करतात? मला हा IT मधल्या लोकांशी मी खूप नियमितपणे बोलत असतो. त्याच्यामुळे मला हा प्रश्न नेहमी लोक विचारतात. महत्वाची गोष्ट त्यातली ही आहे
की आपला बायोलॉजिकल रिदम हा आपण किती प्रमाणात परावलंबी ठेवायचा याचं एक इव्हन IT व्यावसायिकांचं एक गणित असतं. त्या गणितामध्ये तुम्ही ही देवाणघेवाण किती इक्वल पातळीवरती करता हे सुद्धा महत्वाचं असतं. तुमचा भले तो क्लायंट असेल, पण त्या क्लायंटचं आणि तुमचं रिलेशन हे टेक्नॉलॉजिकल रिलेशन असेल तर ते इक्वल असलं पाहिजे. आणि म्हणून वेळाची देवाणघेवाण ही मानवी पातळीवरती व्हायला पाहिजे. ती तुमच्या कन्झ्युमर आणि क्लायंट या नात्यावरती खरं म्हणजे व्हायला नको. हे मी सगळ्या ITच्या लोकांना सांगतो की की त्यावेळेला हिज हेल्थ अँड युअर हेल्थ हॅव टू बी बॅलन्स्ड. ऍज फार एज हेल्थ इज कन्सर्न, तो कोण आहे आणि तुम्ही कोण आहात आणि त्याची कंपनी काय आणि तुमची कंपनी काय आहे, हा का बरं तिथे तुम्ही मुद्दा आणता? त्यामुळे हा माझा पहिला मुद्दा असतो ITच्या लोकांशी बोलताना, की मेक दॅट इक्वेशन इक्वल ऍज फार एज हेल्थ इज कन्सर्न. आता जेन्युइन प्रॉब्लेम्स असतात, टाइम झोनचे जेन्युइन प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेला काय करावं? त्यावेळेला हा अशा तऱ्हेचा प्रॉब्लेम जर आपली वहिवाट होणार असेल, म्हणजे ना मला दिवसाचे 5 म्हणजे आठवड्याचे 5 दिवस मला असंच करायचंय, तर मग मला माझं बायोलॉजिकल सायकल पूर्वी गिरणीमध्ये पासून शिफ्ट असायच्या, तर गिरणी कामगाराला सुद्धा आम्ही हेच सांगायचो की मग तुझं जे बायोलॉजिकल सायकल आहे ते तू कसं लाव. म्हणजे गिरणी कामगारांच्या सोबत काम करताना मला युनियनच्या लोकांनी विचारलं होतं की कोणतं डे आणि नाईट सायकल चांगलं, तर मी नेहमी त्यांना सांगायचो की 15 दिवसाचं. त्याचं कारण असं की 15 दिवसामध्ये तुम्हाला बायोलॉजिकल रिदम जितका चांगला सेट करता येतो तेवढा 2 दिवसाच्या आणि 3 दिवसाच्या शिफ्ट मध्ये नाही करता येत. आणि तुमची जर 2 आणि 3 दिवसाची शिफ्ट असेल तर तुम्हाला बायोरिदम सेट करायला खूप कठीण जात. त्यामुळं आपल्याला हे बायोरिदम मग सेट करण्यासाठी आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं हे कुठलं, म्हणजे ज्याच्यामध्ये तो क्लायंट पण आणि आपण पण, किंवा आपण क्लायंट असू तर तो प्रोव्हायडर असेल, तो ह्यांचा एक बॅलन्स या क्षेत्रातल्या लोकांना काढायला लागतो. मग आता बरेच लोक असतात ते वेगवेगळ्या या सर्व्हिसेसमध्ये काम करतात आणि तिथं काम करत असताना त्यांना ऑनलाईन काम करायला लागतं, त्यांच्या शिफ्टच तशा असतात. तर त्या शिफ्ट मध्ये आपल्याला मग आपला बायोरिदम, आणि समजा सगळंच नाही होत आहे, माझी शिफ्ट 24 तासालाच बदलते, बरोबर, तर मग मला काय करावं लागतं तेही सांगतो. मग मला माझ्या आहार विहार आणि विश्रांतीच्या वेळा या खूप खबरदारीने मॉनिटर कराव्या लागतात. तरच मला मग माझा बायोरिदम, त्याच्यातले डिस्टर्बन्स आय नीड टू कॉम्पेन्सेट. हाऊ विल आय कॉम्पेन्सेट? बाय फिजिकल ऍक्टिव्हिटी, बाय डाएट, बाय रिलॅक्सेशन. या सगळ्या गोष्टी करून मला मग ते कॉम्पेन्सेट करायला पाहिजे. तेव्हा ऑल दीज थिंग्स आर अवेलेबल टू अस, बट वी नीड टू बी, म्हणजे आपण त्याच्या बाबतीतलं जागरूक असणं ही गोष्ट फार महत्वाची. सर आज आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की आपल्या मनाला आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत, मग त्या जातीय असो, धार्मिक असो, काही असो, आपलं मन सैरभैर करण्यास ते कारणीभूत असतात. आणि मग प्रश्न 2 येतात आपल्या मनामध्ये, एक विवेकी दृष्टिकोन आणि दुसरा जो मूलभूत आपल्याकडे प्रत्येकाकडे असतो असं म्हणणार नाही, पण अविवेकी दृष्टिकोन, ज्याला आपण रॅशनल थॉट प्रोसेस म्हणतो आणि इरॅशनल थॉट प्रोसेस म्हणतो. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी सकाळी आपण एखादी धार्मिक गोष्ट, किंवा आपल्याकडे राजकारणामध्ये पुष्कळ एखादी धार्मिक गोष्ट चालते, ही धार्मिक गोष्ट आपल्या अमुक अमुक नेत्यांनी केली की आपल्या मनाला बरं वाटतं, तेव्हा छान झालं, चांगलं झालं. तर या धार्मिक गोष्टी, काही काही असे विषय असतात की मनाला सुखावून जातात, तर मनाला असे विषय स्थैर्य देतात काय? मग त्यातून विवेकी आणि अविवेकी दृष्टिकोन डेव्हलप होतो का? नाही, मला तुझा प्रश्न खूप मला असा प्रश्न चांगला. असं विचारायचा आहे, एखादी गोष्ट आपण सकाळी बघतो की अशी अशी गोष्ट घडली आहे, मनाला बरं वाटतं, पण ती घडलेली गोष्ट, याचा संदर्भ हा रॅशनल थॉट प्रोसेसशी लावायचा की नाही लावायचा? नाही नाही, हे ना गोष्टी या मनामध्ये विचारून होत नसतात. हा. मी ज्या वेळेला सकाळी एखादी समजा बातमी वाचली आणि ती बातमी मला सुखद वाटली, राईट. बरोबर, ही बातमी मला का सुखद वाटते?
कारण त्या बातमीला अनुरूप अशा तऱ्हेची माझी विचारधारा असते. म्हणून विचारधारा म्हणजे काय? दृष्टिकोन. दृष्टिकोन. मग जसा माझा दृष्टिकोन तशी माझी प्रतिक्रिया. राईट राईट. मग आता तुझा मुद्दा असा आहे की हे जे दृष्टिकोन असतात ते विवेकी आणि अविवेकी अशा दोन्ही तऱ्हेचे असतात का? हो, कारण सगळ्या माणसांच्या मध्ये विवेक आणि अविवेक दोन्ही आहे. का बरं? त्याचं कारण असं की प्रत्येक माणसाच्या मध्ये दोन गोष्टी आहेत. आपण सोपं करू लोकांसाठी. एका ट्रॅकला म्हणतात रिॲक्शन, दुसऱ्या ट्रॅकला म्हणतात रिस्पॉन्स. रिॲक्शन जी असते ती ताबडतोब येते. रिॲक्शन जी येते ती माझे जसे पूर्वग्रह असतात त्याप्रमाणे येते. रिॲक्शन इज बेस्ड ऑन माय प्रेज्युडायसेस. त्यामुळे रिॲक्शन ही पहिल्यांदा येते. म्हणजे म्हणणं असं आहे की अविवेक हा विवेकाच्या आधीच येतो. हे आपण डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे. कारण अविवेक माणसाच्या हार्डवेअर मध्ये आहे आणि विवेक हा माणसाच्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. म्हणून हार्डवेअर मधला अविवेक हा पहिल्यांदा येतो. वी ऑल रिॲक्ट फर्स्ट अँड रिस्पॉन्ड लेटर. हे आपल्याला डोक्यात ठेवायचं. आणि मग आपल्याला काय करायचं की रिॲक्शन मध्ये माझे पूर्वग्रह येणार. मग रिॲक्शन वरून मला जर रिस्पॉन्स मध्ये यायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? तर हा माझा पूर्वग्रह आहे बरं का. आणि या पूर्वग्रहामुळे मी आयदर सुखावला जाईन किंवा दुखावला जाईन. जे काय होईल ते होईल. पण दॅट इज माय रिॲक्शन. अँड दॅट रिॲक्शन आय विल नॉट कन्व्हर्ट इन टू बिहेवियर. मला ती वर्तनामध्ये आणायची नाहीये. मला वर्तनामध्ये आणायचा काय आहे? तर रिस्पॉन्स. मग आता रिस्पॉन्स म्हणजे काय? की मी त्या घटनेकडे, ती बातमी असेल, तिच्याकडे आता मी एका सम्यक दृष्टिकोनातून पाहिन. पहिल्यांदा मला भलं एकदम मस्त वाटलं किंवा मला अगदी राग आला. दोन्ही माझ्या रिॲक्शन्स असतील. ती बातमी वाचल्यावरती किंवा ती बातमी टेलिव्हिजनवर पाहिल्यावरती. मग मी त्याला रिस्पॉन्स वरती आणेन. रिस्पॉन्स वरती आणेन म्हणजे काय? की या घटनेचा माझ्यावरती मी किती परिणाम करून घ्यायचा हे मी ठरवणार आहे, ती बातमी नाही ठरवणार. दुसरी गोष्ट की माझी जी प्रतिक्रिया आहे, रिॲक्शन आहे, ती माझ्या प्रेज्युडायसेस अँड बायसेस म्हणजे माझे जे ग्रह आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. मग जर ते मला त्रासदायक होत असेल तर मला ते ग्रह तपासून पाहिले पाहिजेत. मग मी रिस्पॉन्सला येईल. आता मला अजून एक तपशील त्याच्यात ऍड करायचा आहे. तो असा आहे की बऱ्याच वेळेला माझं मन सुखद रिॲक्शन मध्येच असतं. मग सुखद रिॲक्शन मध्ये जर असेल तर ते रिस्पॉन्सला येईलच कशाला? ते काय म्हणेल? माझं मन अल्ला हे सॉलिड झालेलं आहे. हा, आणि आता हे झालंय ना म्हणून माझा दिवस चांगला जाणार आहे. असं पण माझं मन म्हणेल बरं का. म्हणजे त्या एका घटनेवरती किंवा त्या एका स्टिम्युलस वरती माझं मन संपूर्ण दिवसाचा भार तोलून धरू शकेल, होऊ शकेल माझं. पण याचा अर्थ काय आहे की ती माझी रिॲक्शन जरी मला तात्कालिकपणे सुखवणारी असली तरी ती जर माझ्या प्रेज्युडायसेस वरती म्हणजे पूर्वग्रहांवरती आधारित असेल तर ती मला लॉंग टर्म मध्ये आरोग्यदायी म्हणता येणार नाही, जरी ती त्यावेळेला सुखद असली तरी. म्हणजे ती त्यावेळेला सुखद असेल पण त्यामुळे लॉंग टर्म मध्ये माझ्या विचारांच्या मधली जर समजा माझ्या विचारांच्या मधला मोकळेपणा जात असेल, माझ्या विचारांच्या मध्ये पूर्वग्रहच खूप येत असतील तर ती सुखद रिॲक्शन सुद्धा असली तरी तिचा मला पुनर्विचार करायला पाहिजे. म्हणजे व्हॉट इज कम्फर्टिंग, व्हॉट इज अट्रॅक्टिव्ह अँड व्हॉट इज मिनिंगफुल या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. अँड ऑल थिंग्स दॅट विल लुक अट्रॅक्टिव्ह मे नॉट बी मिनिंगफुल इन माय लाईफ. त्यालाच आपण विवेक असं म्हणतो. त्यालाच आपल्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोघांच्या मधला फरक सांगितलेला आहे की प्रेयस इज समथिंग व्हॉट इज अट्रॅक्टिव्ह अँड श्रेयस इज समथिंग दॅट इज मिनिंगफुल. म्हणून एखादी बातमी मला प्रेयसच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम वाटेल, सुखावणारी वाटेल, पण त्यामध्ये श्रेयस आहे का? आणि श्रेयस आणि प्रेयस यातला फरक काय? श्रेयस म्हणजे मीनिंग इज बेस्ड ऑन व्हॅल्यूज, बरोबर, आणि अट्रॅक्टिव्हनेस इज बेस्ड ऑन सरफेस. पृष्ठभागावरती जे दिसतं त्याच्यावरून अट्रॅक्शन येतं, आकर्षण येतं, पण त्याच्यामधलं मूल्य काय याचा विचार मी जेव्हा करतो तेव्हा मला त्यातली अर्थपूर्णता कळते.
हे मानवी व्यवहारात मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मानसशास्त्रामध्ये अल्बर्ट एलिस हे फार मोठं नाव आहे. म्हणजे मानसशास्त्राची जी थेरी आहे त्याचा पायोनर अल्बर्ट एलिस. तुम्ही तर स्वतः त्याचे चाहते आहात, तुम्ही स्वतः फॉलो पण करता. आम्ही सगळेजण जे काय अल्बर्ट एलिस वाचलेलं आहे, की जे काय आपण बघितलंय त्याच्यामध्ये त्यांनी जो दृष्टिकोन दिलेला आहे त्यात त्यांनी ABC, एखादी घटना घडते त्यावेळी घटना रिॲक्शन काय असते, घटना घडत असताना त्याचा विचार काय असतो आणि नंतर त्याचा रिझल्ट काय असतो. तर सर, मनाचं जे आपण अपग्रेड करतो किंवा मनाला पहिल्यांदा अपग्रेड करते, बॅलन्स करावा लागतो तुम्हाला. तर मन जर बॅलन्स करायचं असेल तर ही जी अल्बर्ट एलिसची थेरी मानसिक दृष्ट्या एखादी घटना घडते, त्या घटनेच्या वेळी आपले विचार काय असतात, तो जो घटना घडताना एखादा राग येत असेल किंवा क्रोध येत असेल तर त्यावेळेस एक्झॅक्टली विचार आपण रेकॉर्ड करू शकतो का, आणि त्या घटनांवर आपण कंट्रोल करण्यासाठी तो जो घटना करत असताना जो विचार असतो त्याच्यावर आपण कंट्रोल केलं तर मानसिक स्थैर्य येऊ शकतं का? मला वाटतं आपण याच्याबद्दल ऑलरेडी बोललो आहोत, पण ते आता मी तू म्हणतोयस तसं त्याची मांडणी करून दाखवतो. ओके. एलिस आपल्याला काय सांगतात की ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट म्हणजे ए म्हणजे घडणारी घटना. बी याचा अर्थ एलिस आपल्याला काय सांगतात, बिलीफ सिस्टीम. बिलीफ सिस्टीम याचा अर्थ आहे विचारधारा, धारणा, असा त्या बी चा अर्थ आहे. आणि सी याचा अर्थ आहे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. एलिस आपल्याला काय म्हणतात की घडणारी घटना ह्यामुळे परिणाम होत नसून घडणारी घटना आणि परिणाम यांच्यामध्ये जी विचारधारा, जो दृष्टिकोन, जो माइंडसेट, जो ऍटिट्यूड, जो बिलीफ, जो पॅराडाईम हा येईल त्याच्यावरती सी म्हणजे कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम अवलंबून आहे. आता मी जे मगासपासून म्हणतोय ते हे आहे की आपल्यामध्ये 2 ट्रॅक असतात सगळ्यांच्या मनात. एक आहे AC ट्रॅक आणि एक आहे ABC ट्रॅक. AC ट्रॅक म्हणजे रिॲक्शन, ABC ट्रॅक म्हणजे रिस्पॉन्स. AC ट्रॅक म्हणजे सेल्फ टॉकचा अवेअरनेस नसणं, ABC ट्रॅक म्हणजे सेल्फ टॉकचा अवेअरनेस असणं. मगासपासून जे आपण बोलतोय की पहिल्यांदा आपलं मन हार्डवेअर मुळे AC ट्रॅक वरती जाईल, पण नंतर आपल्याला त्याला ABC वरती आणायला पाहिजे. म्हणजे अगदी कोरोना काळातलं उदाहरण, माझ्या शेजारी 4 पॉझिटिव्ह आले असं मला कळल्यावरती पहिल्यांदा माझं मन AC ट्रॅकवर जाईल आणि म्हणून अरे बापरे, आता वाट लागली यार, शेजाऱ्यांच्याकडे 4 निघाले, आता माझं काय खरं नाही. हा AC ट्रॅक झाला की घटना घडली, मी घाबरलो, मधला सेल्फ टॉक मला सापडलाच नाही. मग मी ABC ट्रॅक वरती येणं म्हणजे काय, फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स, की अरे ज्या अर्थी शेजारी 4 लोक निघालेत त्या अर्थी मला जास्त काळजी घेणं अपेक्षित आहे. हा काय झाला, रिस्पॉन्स. बरोबर. ऍट द सेम टाइम त्यांच्याकडच्या कोणाला होम क्वारंटाईन मध्ये ठेवतायत, कोणाला बाहेर नेतायत तेही बघतो. आता मला एक पल्स ऑक्सिमीटर आणला पाहिजे. घरामध्ये 2 सिनियर सिटीजन आहेत तर त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिलं पाहिजे. हा रिस्पॉन्स. आजपासून घरामध्ये सगळ्यांचा टेम्परेचर चेक ठेवेन, आजपासून ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिन. हा रिस्पॉन्स. त्याच वेळेला त्यांच्या घरातलं कुणीतरी जर 2 जण हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलं असेल तर त्यांच्या घरी आज मला जेवण कसं देऊन पोहोचवता येईल याचा पण मी विचार करेन. हा सुद्धा रिस्पॉन्स. बरोबर. हा म्हणजे आपल्या सगळ्यांना सर्व परिस्थितीमध्ये AC आणि ABC हा चॉईस असतो. आपलं मन पहिल्यांदा जरी AC वरती गेलं तरी नंतर त्याला ABC वरती खेचून आणण्यासाठी प्रयत्न मात्र अथकपणे, सततपणे करावे लागतात. ग्रेट. सर, आता मनाच्या अपग्रेडेशनकडे आपण थोडंसं येऊया. हा, म्हणून तुझं मनाचं अपग्रेडेशन म्हणजे पहिल्यांदा AC वरून ABC वरती येणं, हे पहिलं अपग्रेडेशन. त्याच्यानंतर हा जो बी आहे ना मधला, तो बिलीफ सिस्टीम स्वतःची तपासून पाहणं, हे पुढचं अपग्रेडेशन. त्याच्यातले पूर्वग्रह कोणते आहेत ते लक्षात घेणं आणि ते पूर्वग्रह माझ्या वागण्यामध्ये कमीत कमी येतील असं पाहणं, हे पुढचं अपग्रेडेशन. सर,
आता हे मनाचं अपग्रेडेशन आपल्याला करायचं आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला एक अशी गोष्ट असते की हा करोनाच्या काळासंबंध मी म्हणतोय, आपण काही गोष्टी परफॉर्म केलेल्या असतात, काय अचीव्ह केल्या असतात, डिप्रेस मन झालेलं असलं, करोनाचा काळ सगळ्यांना डिप्रेस करणार आहे. आता या मनाला पुन्हा आपल्याला अचिव्हरच्या मोडला घेऊन द्यायचं, ज्याला आपण अपग्रेडेशन जे केव्हा करतो पाहिजे, तुमच्या मनाचं अपग्रेडेशन होतं. मला काय अचिव्हर व्हायचंय, मला काहीतरी गोल अचीव्ह करायचा आहे, तर ही प्रोसेस जी असते ती प्रोसेस कशी डेव्हलप करायची आणि ती कशी अपग्रेड करायची, थोडंसं याच्याबद्दल सांगा. बघा, आता तू बोलताना काय म्हणालास की कोरोनाच्या काळाने सगळ्यांना डिप्रेस केलंय. तर आता हे तुझं विधान होतं ते एसी ट्रॅकचं विधान होतं. राईट. हा, कारण कोरोनाचा काळ काळ कुणाला डिप्रेस करू शकत नाही. त्या काळाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मला डिप्रेस करू शकतो. राईट. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्या टॉक आणि सेल्फ टॉक मधला एसी ट्रॅक आपल्याला समजला पाहिजे. आणि आपल्याला तिथून या गोष्टीकडे आणलं पाहिजे की कोरोनाच्या काळावर बिल नाही फाडायचं आपल्या डिप्रेशनचं. आपल्या डिप्रेशनची जबाबदारी आपली आहे. आपल्या डिप्रेशनची जबाबदारी आपल्या विचारांची आहे. हे जेव्हा मी मनात घेईन तेव्हा खरं म्हणजे अपग्रेडेशनला सुरुवात होईल. अपग्रेडेशन मधली पहिली गोष्ट आहे अवेअरनेस ऑफ माय थिंकिंग, अवेअरनेस ऑफ माय इमोशन्स. आणि दुसरी गोष्ट आहे ऍक्सेप्टन्स, स्वीकार, माझ्या विचार भावनांचा स्वीकार. गंमत काय आहे, माझ्या पॉझिटिव्ह भावनांचा स्वीकार करायला आपलं मन एकदम पुढे पुढे असतं बरं का. निगेटिव्ह भावनांचा स्वीकार करायला ते पाठीपाठी धावतं. कारण त्या निगेटिव्ह भावनांचं बिल आपल्याला कुणाच्या तरी नावावरती फाडायचं असतं. म्हणून मला लोक नेहमी काय म्हणतात की अरे माझा बॉस आहे ना ऑफिसातला, तो मला संताप देतो. माझी बायको आहे ना ती डिप्रेशन देते, आणि मुलं आहेत ना ते अँझायटी देतात. म्हणजे हे तिघे जण बदलले की मी चांगलाच आहे हो मुळात. त्यामुळे आपल्याला पहिली अवेअरनेसची गोष्ट आहे. दुसरा ऍक्सेप्टन्स की स्वीकार, तोही माझ्या मनातल्या वाईट विचारांचा आणि वाईट भावनांचा. हा मी केल्यानंतर मग मला अपग्रेडेशन मधला पुढचा भाग येईल की माझं उद्दिष्ट काय. तर ना आपल्या सगळ्यांचं एक कॉमन उद्दिष्ट असतं बरं का, की मला ना हॅपीली म्हणजे सुखात जगायचे, मला आरोग्याने जगायचे. हे अगदी कॉमन आहे की नाही, आपलं सामान्य गोल आहे, काही एक्स्ट्राऑर्डिनरी नाही गोल. आणि महत्वाचं गोल आहे की मला आनंदाने जगायचंय, मला उत्पादक जगायचंय, मला मिनिंगफुल जगायचंय. फाईन. मग आता त्याला मदत करणारे विचार आणि भावना कोणत्या, आणि त्याला त्रासदायक ठरणाऱ्या विचार आणि भावना कोणत्या. किती सोपं आहे बघ ना खरं म्हणजे. पण आपलं मन जे असतं ना ते तीव्र निगेटिव्ह विचारांच्याकडे का धावतं, कारण ना त्याच्यामध्ये एक लेबलिंग आहे. ते लेबलिंग कसं आहे की तो जबाबदार, तो जबाबदार, तो जबाबदार. मग आपण प्रूव्ह करायला काय जातो, तो कसा जबाबदार. स्केपगोट करतो आपण. नाहीतर मग काय, नशिबाला स्केपगोट करतो. त्याला नशीबच असे रे, नाही तर काय ना, मी कुठच्या कुठे असतो आता. असं म्हणून किंवा आपण म्हणतो स्वतःवरतीच बोट लावून घेतो की यार तू असा ना निकम्मा आहेस रे, तुझ्या बाबतीत हे असंच होतं, असं म्हणून स्वतःला बोल लावतो. म्हणजे आपल्याला अपग्रेड करायचं असेल तर आपल्याला अनिल काय लक्षात ठेवलं पाहिजे, लेबलिंग इज डिसेबलिंग. व्हेरी गुड सर. लेबलिंग आपल्याला जितकं सोडू आपण, अरे गंमत काय होते माहितीये, या लेबलिंग मध्ये आपली इतकी शक्ती खर्च होते की ती शक्ती खरं म्हणजे आपण पर्याय शोधण्यासाठी फॉर जनरेटिंग अल्टरनेटिव्ह आपण ती शक्ती वापरू शकलो असतो. आणि ती बेटी शक्ती आपण वापरतच नाही. आणि कुठं वापरतो, तर ह्या लेबलिंगसाठी. बरं, लेबलिंग मध्ये किती शक्ती वाया जाते. आपण ना मनात अगदी कुणाला तरी सात्विक संतापाने, आणि आपले सगळे संताप सात्विकच असतात, तर सात्विक संतापाने आपण कोणाला गाढव असं फक्त मनात म्हणून बघूया आपण, किती एनर्जी जाते बघ. कारण त्याला गाढव असं मनातही म्हटल्याशिवाय आपल्या मनाला शांती नाही मिळत. किती गाढव असं म्हणून शांती मिळते का, अजिबात नाही मिळत. मग त्या लेबलिंग मध्ये मनातल्या मनात सुद्धा किती शक्ती जाते बघ. ही शक्ती इफ वी मेक इट अवेलेबल फॉर जनरेटिंग अल्टरनेटिव्ह, आपलं किती भलं होईल रे. म्हणून मी म्हणतो लेबलिंग इज डिसेबलिंग. हे कळलं तर मन अपग्रेड होईल. त्यासाठी काय कळायला पाहिजे, तर त्यासाठी कळायला पाहिजे मला नेमकं माझं गोल काय. अरे मला माझी कम्फर्ट हवी आहे,
अरे मला माझी उत्पादकता हवी आहे आणि ती माझ्याकडेच आहे, नाही का? म्हणजे तुझे आहे तुझं पाशी पण तू जागा चुकल अशी. म्हणजे हे जे म्हटलेलं आहे ते खरंच आहे की नाही, की खरं म्हणजे माझा आनंद माझं सुख कुठे आहे? ते माझ्यात आहे, माझ्या विचारात आहे, माझ्या भावनांच्या मध्ये. का बरं मी घटनेला, दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या ऑब्जेक्टला माझ्या सुखाचं साधन मानतोय? हे मी जेव्हा ना बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला सुखाचं साधन आणि एकमेव साधन मानायला लागेन, त्यावेळेला माझं मन अपग्रेड होणार नाही. म्हणून मनाच्या अपग्रेडेशन मध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की कोणत्याही नात्यावरती, कोणत्याही अचिव्हमेंट वरती, कोणत्याही ऑब्जेक्ट वरती माझं सुख मी अवलंबून ठेवणार नाही. असं मी म्हणालो की मी अपग्रेड झालो. पण तुमचं आणि माझं जे सगळं आयुष्य असतं त्याच्यामधले अपग्रेडेशन कशावरती अवलंबून आहे? मिळवण्यावर. ये चाहिए, वो चाहिए, वो चाहिए, वो चाहिए, मग मी अपग्रेड झालो. पण भौतिक आयुष्य अपग्रेड झालं याचा अर्थ भावनिक आयुष्य अपग्रेड होतच असं नाही. त्यामुळे आपल्याला भौतिक आयुष्याच्या बरोबर भावनिक आयुष्यालाही अपग्रेड करणं ही जर महत्वाची गोष्ट असेल तर पहिली गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे की ओनली अचिव्हमेंट, ओनली गेटिंग समथिंग, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे असं म्हणत जाणं म्हणजे काय आहे? त्याच्यावरती मी माझं मन अवलंबून ठेवणार आहे का? पझेशन. आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपलं मन अपग्रेड का होत नाही? कारण आपण सगळेजण पझेशनच्या मागे आहोत. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. बरं, मी असं म्हणत नाही बरं का की पर्णकुटीत राहा आणि चटईवरती झोपा, असं मी अजिबात म्हणत नाहीये. आपल्या प्रत्येकाला काही एक स्वकष्टानं मिळवलेल्या कम्फर्टचा हक्क आहे का? आहे. पण तो कम्फर्टचा हक्क बजावताना आपण त्याच्यावरती अवलंबून तर राहत नाही ना, हा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आता अशी अशी माणसं आहेत की जे म्हणतात, अरे एसी नाही ना, मग कसं राहायचं तिकडे? जणू काही जन्मापासून एसी रूम मध्येच राहत आहे. तर असं जर असेल तर मग ते मनाचं अपग्रेडेशन होत नाही. बिकॉज फॉर यू दॅट इज अ डिपेंडन्स. म्हणून ती कोणती गोष्ट जेव्हा त्या डिपेंडन्सच्या लेव्हलला जाते, ती कम्फर्ट न राहता ती नीड होते, तिथे आपण मनाला अपग्रेड करू शकत नाही. म्हणून मनाचं अपग्रेडेशन करायचं असेल तर आपल्याला आपल्या परंपरेमध्ये दोन वेगळ्या भावना सांगितल्या आहेत. एकाला म्हटलंय सुख. सुख कशामधून मिळतं? तर ते प्राप्तीमधून मिळतं. म्हणजे अचिव्हमेंट असेल, पझेशन असेल तर त्याच्यामधून जे मिळतं ते सुख. आणि जे ज्ञानामधून मिळतं, आतमध्ये ज्ञान दिल्यानंतर मिळतं, जे आपल्या आतही असतं आणि आतूनच बाहेर पडतं, त्याला म्हटलंय आनंद. की जो बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही तो आनंद, जो बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून आहे ते सुख. मनाचं अपग्रेडेशन म्हणजे सुखाकडून आनंदाकडे जाणं. हे हळूहळू कमी करणं, हळूहळू कमी करणं. म्हणजे अचिव्हमेंट करू नका असं नाही बरं का, पण त्या अचिव्हमेंटच्या बरोबर तुम्ही जो एक स्व लावलेला आहे की नाही, माझी अचिव्हमेंट, माझी अचिव्हमेंट, माझी अचिव्हमेंट, तेवढा काढा. अचीव द वे यू वॉन्ट, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. जगातले सगळ्यात मोठे अचिव्हरचे आहेत ते अचिव्हर झाले कारण त्यांनी त्याच्यातला स्व काढून टाकला. म्हणून त्यामुळे त्यातला स्व काढून टाकला, तुम्ही अपग्रेड होता. तुम्ही जितका स्वतःच्या समाधानाचा, स्वतःच्या आनंदाचा सोर्स आतमध्ये पाहता तेवढे तुम्ही अपग्रेड होता. म्हणून आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये जे सगळे संन्यास घेतात त्यांच्या नावाच्या पाठी आनंद असं लावतात बघा. म्हणून विवेकानंद, श्रद्धानंद, चिन्मयानंद का? कारण त्यांना सुख आणि आनंद ह्याच्यातला फरक कळलाय. म्हणून ते त्यांचं आता ध्येय अपग्रेडेशन ऑफ लाईफ आहे, म्हणून अपग्रेडेशन ऑफ माइंड आहे. म्हणून हे जर आपण डोक्यात घेतलं तर हा प्रवास आपण एन्जॉय पण करू शकू. अरे म्हणजे हे काय कोणी सांगितलेलं नाही बरं का हे तुम्ही करायला पाहिजे वगैरे असं. म्हणून तर आनंद आहे सर. म्हणून तर नावातच आनंद आहे सर. सर जोक सपाट. सध्या एक असंच पुष्कळ ठिकाणी वाचताना रिलायन्स रघुनाथ मालशेकरांशी असंच एक बोलताना एक फ्रेश त्यांनी वापरली रघुनाथ मालशेकर सरांनी, की ती मला तुमच्याकडे जास्त एक्सप्लेन करून हवे की एखादा मनुष्य मनाचं अपग्रेडेशन करताना
वी आर डेंजरसली पॉझिटिव्ह. हम्म. डेंजरसली पॉझिटिव्हचा अर्थ असा आहे, पॉझिटिव्हची मनाची अप्रतिम स्टेज. सो आय एम सेइंग डेंजरसली पॉझिटिव्ह. सो व्हॉट यू मीन बाय डेंजरसली पॉझिटिव्ह? मला माहित नाही त्यांना काय म्हणायचं होतं ते. हा, पण डेंजरसली, खूप पॉझिटिव्ह. हा, पण ना मी मी असं म्हणेन डेंजरसली पॉझिटिव्ह त्यांना काय म्हणायचं होतं मला माहित नाही. ओके, तुम्ही सांगा. पण मला असं वाटतं की डेंजरसली पॉझिटिव्ह मध्ये माझा जर वास्तवाशी असणारा धागा सुटत असेल तर आय एम रिअली डेंजरसली पॉझिटिव्ह. म्हणजे म्हणजे माझा जर वास्तवाशी असलेला धागा सुटला तर डेंजर चालू झालं. त्यामुळे आय शुडंट बी डेंजरसली पॉझिटिव्ह. अवास्तव पॉझिटिव्ह. अवास्तव नाही होता कामा. पण ना मी असं म्हणेन की आय नीड टू बी देअर फॉर रिअलिस्टिकली पॉझिटिव्ह अँड एम्पॅथिकली पॉझिटिव्ह. असे मी दोन शब्द वापरेन. की रिअलिस्टिकली पॉझिटिव्ह म्हणजे आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडताना सुद्धा माझा आशावाद हा वास्तववादाशी जुळलेला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी इट इज रिलेटेड टू रियालिटी. आणि माझा पॉझिटिव्हनेस एम्पॅथिक पाहिजे. एम्पॅथिक याचा अर्थ असा की इट्स नॉट ओनली आय दॅट वॉन्ट टू बी पॉझिटिव्ह. मला त्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या पॉझिटिव्हिटी बद्दल सुद्धा तेवढीच आस्था आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जर खरंच माइंड अपग्रेड करायचं असेल ना तर एम्पॅथिकली आणि रिअलिस्टिकली पॉझिटिव्ह बनण्याची गरज आहे. एम्पॅथिकली म्हणजे काय की माझ्या विचारांच्या बरोबर दुसऱ्याच्या भावनांचा सुद्धा विचार करणं. तुला एक गंमत सांगतो, माझा अनुभव सांगतो. मी ना दर आठवड्याला माझी एक मार्केटमध्ये सगळे ज्या डाळी घेऊन बसतात ना, स्प्राउट, सगळे कडधान्य घेऊन, ती माझी एक मावशी आहे जिच्याकडे मी जायला लागलो गेल्या 3-4 महिन्यामध्ये लॉकडाऊन पासून. आठवड्याला एकदा जेव्हा भाजी घ्यायला बाहेर पडतो तेव्हा. तर त्या मावशीला मी एकदा विचारलं, आता म्हटलं मावशी कधीपासून विकताय तुम्ही कडधान्य? तर ती म्हणाली अरे लॉकडाऊन चालू झाला तेव्हापासून. म्हटलं मग काय झालं? तर म्हणाले नवऱ्याची नोकरी गेली, मुलगा मुलगी सगळी कमावती माणसं घरी बसली, मग काय करायचं? तर कुणीतरी सांगितलं हा कडधान्यांचा व्यवसाय करू. मग ती कडधान्य त्याला हे आणायचे, मोड आणायचे, मग ते सोलायचे, सगळे कामं म्हणे आम्ही सगळेजण मिळून करतो. मग म्हणे माझी पोरं म्हणाली की तू चांगली बोलतेस म्हणून तू बस. म्हणून ती बसली तिकडे बोलायला 6-7 तास त्या स्टॉल वरती. आमचं असं बोलणं चाललं असताना बरं का, तिचा एक 20-21 वर्षाचा मुलगा आला आणि त्याच्या हातामध्ये एक थर्मॉस होता, त्याच्यात गरम पाणी होतं आणि तो त्याच्या आईला म्हणाला, म्हातारे एवढी बोलतेस जरा एवढ्या पाण्यानं घसा शेकून घे. ही एम्पथी आहे. या मुलाला त्या आईबद्दल त्या वेळेला जी वाटली, त्या मावशीने सांगितलं नव्हतं त्याला गरम पाणी आण. मावशीच्या डोळ्यात पाणी आलं ते गरम पाणी पिताना, की अरे माझ्या पोराला कळलं बरं का. दॅट इज कॉल्ड एम्पॅथिक पॉझिटिव्हिटी. दॅट इज कॉल्ड एम्पॅथिक. आणि जर ती एम्पॅथिक आणि रिअलिस्टिक असेल तर मग आपण असं म्हणू टोकाची, या अर्थानं डेंजरस हा शब्द वापरू. पण ती रिअलिस्टिक आणि एम्पॅथिक हवी. मी त्या दिवशी त्या मायलेकरांच्याकडून शिकलो की अरे बघा या काळामध्ये यांना तडजोडी कराव्या लागल्यात. त्यांची आधीची लाईफस्टाईल आताच्या लाईफस्टाईल सारखी नाहीये, पण या घरातली 4 माणसं स्वतःच्या कष्टाने काम करतायत. ही 4 माणसं स्वतःच्या कष्टाची मीठ भाकर खातायत आणि तरी त्यांच्यामध्ये एक टीम स्पिरिट आहे, त्यांच्यामध्ये एम्पथी आहे. त्या गरम पाण्याचं मोल माझ्यासाठी कितीतरी मोठं आहे. आजच्या काळामध्ये आपल्याला अपग्रेड करायचं आहे ना मन, ते रिअलिस्टिकली आणि एम्पॅथिकली करायचे. ऍब्सोल्युटली छान सर. मन अपग्रेडेशन करणं किंवा मनाची स्थिती, जसा करोनाचा पेशंट्स असे वरखाली होत असतात, कधी ग्राफ वरती जातो कधी ग्राफ खाली येतो. मनाचं पण थोडं तसंच असतं. मन वरती जातं खाली येतं, म्हणजे वरच्या पॉइंटला खूप पॉझिटिव्ह असतं, मध्येच ते खाली पडतं. हा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जो ग्राफ आहे आपल्या मनाचा, अपग्रेड करताना तो कमीत कमी वेळा खाली येईल याच्यासाठी काय करायचं सर सांगा. त्यातला एक जो म्हणजे एक मात्रा जी आहे, एक चाटण जी आहे ते एम्पथीच आहे, ज्याच्याबद्दल मी आता बोललो. दुसरं चाटण जे आहे ते रियालिटीच आहे, ज्याच्याबद्दल मी बोललो.
Right. तिसरे चौथे पाचवे चाटण सांगतो की हे बरं. सगळी चाटणं घेतली तर तो लो आपला खाली करता येईल. तर आता त्याच्यामध्ये काय आहे, पुढचा मुद्दा हा आहे की मला उभं राहता आलं पाहिजे. आय शुड बी एबल टू स्टँड इट. मी आता घेतला वसा सोडणार नाही. राईट. जसा आता हा 75वा हिंदू कॉलनीचा गणेशोत्सव, हो. हा ही सगळी आलेली परिस्थिती, पण या मंडळाचे सगळे कार्यकर्ते काय म्हणाले, घेतला बसा टाकणार नाही. वा, वा, वा. ऑनलाईन तर ऑनलाईन, वर्गणी घेणार नाही, पण लोकांच्या पर्यंत गणेशोत्सव पोहोचवू. अरे क्या बात आहे. छान उदाहरण. हा म्हणजे हा जो आहे ना तो रेझिलियन्स आहे. म्हणून जशी एम्पथी पाहिजे, जशी रियालिटी पाहिजे, तसा रेझिलियन्स पाहिजे. Right. या काळामध्ये आम्हाला जे जास्तीत जास्त करता येईल ते आम्ही करू. हा रेझिलियन्स हा फार महत्वाचा आहे आत्ताच्या काळामध्ये. जर मला डाऊनवर्ड स्विंग्स हे कमी करायचे असतील तर, म्हणजे या सगळ्या काळामध्ये हा मला म्हणजे हा हिंदू कॉलनीचा 75व्या वर्षीचा गणेशोत्सव या वर्षीचा सगळ्यात महत्वाचा गणेशोत्सव आहे असं मला वाटतं. म्हणजे या सगळ्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या जवळपास हा चालू झाला असणार, 73 वर्ष आणि 75 वर्ष. हा पण त्याची प्रेरणा असणार ती अगदी टिळकांपासून आलेली असणार. त्यामुळं ती जी प्रेरणा आहे ती या वर्षी टिळकांची प्रेरणा सगळ्यात महत्वाची आहे. या गणेशोत्सवामध्ये टिळकांचं आपल्याला त्यांचं स्मृती शताब्दीचं वर्ष आहेच आहे, पण टिळकांची आठवण आपल्याला या वर्षी का आली पाहिजे, कारण टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला तो रेझिलियन्स साठी केला. टिळकांना राष्ट्राचा समाजाचा रेझिलियन्स वाढवायचा होता, राष्ट्राची सहनसिद्धी वाढवायची होती, राष्ट्राला तितिक्षेचं बळ द्यायचं होतं, म्हणून टिळकांनी गणेशोत्सव चालू केला आणि आज राष्ट्राला त्याचीच गरज आहे. त्यामुळे या वर्षीचा आपला गणेशोत्सव हा टिळकांच्या हेतूशी सरळ सरळपणे आपलं नातं जोडणारा गणेशोत्सव आहे. म्हणून हा गणेशोत्सव गणेशोत्सवाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामधला एकमेव गणेशोत्सव या वर्षीचा, की ज्याच्यामध्ये आपण या असाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा टिळकांच्या समोर सुद्धा हेच होतं की टिळकांना त्या काळामध्ये लोकांना हा रेझिलियन्सच शिकवायचा होता. त्या रेझिलियन्स साठी त्यांनी गणपतीची निवड केली, त्या रेझिलियन्स साठी त्यांनी शिवाजी महाराजांची निवड केली. ओ रेझिलियन्सचं शिवाजी महाराजांसारखं चांगलं उदाहरण कुठून मिळणार आपल्याला. त्या तितिक्षेचं अख्खं आयुष्य त्यांचं तसं आहे. बरं गणपतीचं का त्यांनी गणपती स्वीकारला, कारण एकतर तो घरगुती देव होता, दुसरं असं की जशी विठ्ठलाची वारी होती ती ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली होती, तसा गणपती हा सार्वजनिक उत्सव म्हणून एस्टॅब्लिश झालेला नव्हता. त्याला टिळक मोल्ड करू शकत होते त्यांच्या हेतूप्रमाणे. टिळकांचा खूप मोठा विचार या सगळ्याच्या मध्ये होता. दुसरी गोष्ट, गणपती हा असा देव होता की जो शैव पण नाही, डायरेक्टली वैष्णव पण नाही, म्हणजेच तो सगळ्यांना, आणि गणानाम पतीही म्हणजे तो सगळ्यांना ऍक्सेप्टेबल होता. हे सगळे विचार लोकमान्यांनी त्यावेळी केलेत. हे सगळे विचार त्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या अग्रलेखांमध्ये, त्यांच्या लिखाणांच्या मध्ये. त्यामुळं त्याचं नातं आजच्या आपल्याशी आहे. तो रेझिलियन्स त्यांना शिकवायचा होता समाजाला. म्हणून आपल्या असं लक्षात येईल की टिळक ज्या वेळेला मंडालेला गेले त्याच्यानंतर लागलीच या सगळ्या गणेशोत्सवावरती ब्रिटिश सरकारने बंदी आणली. 1909 ते 1914 फार दबून दबून आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव झाला. 14 सालच्या जून महिन्यामध्ये मंडालेहून टिळक परत आले आणि गणेशोत्सवाने उभारी घेतली. तर त्यावेळेचे सिक्रेट पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे त्या कमिशनरनी आणि या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी की हा मुळात धार्मिक उत्सवच नाही, हा पूर्णपणे इट्स अ पॉलिटिकल मुवमेंट असं म्हटलेलं आहे की टिळकांचा गणेशोत्सव हा पॉलिटिकल मुवमेंट आहे. म्हणजे काय शिकवायचं होतं लोकमान्यांना? लोकमान्यांना आपल्याला रेझिलियन्स शिकवायचा होता, ती सहनसिद्धी शिकवायची होती, आणि तेच या वर्षीच्या गणेशोत्सवात नव्याने आपण शिकतोय. त्यामुळे तिसरं अपग्रेडेशन ऑफ माइंड साठी रेझिलियन्स. चौथं महत्वाचं, कमिटमेंट टू द गिव्हन कॉज. म्हणजे जे काही माझं उद्दिष्ट असेल, म्हणजे मी ना एक व्यावसायिक असेल, मी एक शिक्षक असेल, मी एक विद्यार्थी असेल, मी नोकरी करणारा असेल, पण आत्ताच्या काळामध्ये मला जर डाऊन कमी करायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही माझं उद्दिष्ट असेल त्याच्या प्रती असणारी माझी अविचल निष्ठा,
ही निष्ठा नाहीतर कधी दाखवायची. सर एक मिनिट पाहतो. हा. तुम्ही आता म्हणाल की कमिटमेंट, आपण एक कमिटमेंट आपल्याशी करतो, समाजाशी करतो, कोणाशी करतो, पण अशी एक स्टेज येते मनाची की त्या ठिकाणी सगळ्याच कमिटमेंट किंवा आपण एखादी गोष्ट ठरवतो की होऊ शकत नाही. अशा वेळी आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना, ज्याला आपण गिल्टी कॉन्शियस म्हणतो, आपल्याला करायचं आहे पण त्याचा आपण आता करोनाच्या काळामध्ये एखादी गोष्ट मला करायची आहे पण ती मला जमत नाहीये, तर अशा वेळी मनामध्ये एक अपराधीपणाची भावना येते आणि ती भावना खाण्याची शक्यता असते. ती काय येते हे मी तुला सांगतो. कमिटमेंट टू व्हॉट, नॉट कमिटमेंट टू आउटकम बट कमिटमेंट टू द प्रोसेस. ओके ओके ओके. जेव्हा माझी निष्ठा ना, म्हणजे टिळकांना त्यांची कमिटमेंट, म्हणजे जरी ते स्वराज्य मिळवणं हा त्यांचा भाग जरी होता तरी त्यांची कमिटमेंट ही त्या प्रक्रियेशी होती, त्या आउटकमशी नव्हती. जी कमिटमेंट आउटकमशी निगडीत असते ती डाऊन कडे नेते. का बरं? कारण मग ते डाऊन आउटकम कसा होणार? आउटकम होणार एकतर माझ्या बाजूने किंवा माझ्या विरोधात. आउटकमचा विचार करायला लागला की मन अँक्शस होतं. मन म्हणतं यार असं व्हायला पाहिजे यार, पण नाही झालं तर म्हटलं की संपलं सगळं. म्हणून आपल्याला कमिटमेंट इज नॉट टू द आउटकम बट टू द प्रोसेस. हे जर आपण डोक्यात ठेवलं आजच्या काळामध्ये की तुम्हाला आणि मला नेमका कसलाच आउटकम माहित नाहीये. बरं, लस निघेल, आपल्या सगळ्यांना अगदी लस मिळेल सुद्धा, पण हो आर्थिक डोलारा जो गेलाय त्याचं काय, सामाजिक डोलारा जो गेलाय त्याचं काय, त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला पुढचे 1.5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कितीतरी प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट करावे लागणार. आणि ते कष्ट आपल्याला जर करायचे असतील तर आपली कमिटमेंट टू द प्रोसेस पाहिजे. सुंदर सांगितलं सर, म्हणजे पटलं. म्हणजे आपण रिझल्टवर लक्ष ठेवून असतो मग गोंधळ होतो. आपण लक्ष घेतलं तर आपल्या बऱ्याच अंशी प्रश्न सुटतात. सर याच्यामध्ये मनाचं ऑपरेशन जेव्हा करतो त्याच्यामध्ये मला हे जमू शकतं, आय कॅन डू इट, हा फॅक्टर किती महत्वाचा आहे मानसिकरित्या, की हे मी करू शकतो, हे मला शक्य आहे, अवास्तव मागणी नाही पण हे माझ्या हातात आहे आणि मी करू शकतो, आय कॅन डू इट, आय कॅन जस्ट डू इट. पॉझिटिव्हिटी घेऊन जातो, मनाचा अपडेट करायला घेऊन जातो. महत्वाचं असं आहे की मी हे करू शकतो हा विश्वास कशावरती आधारित आहे हे माणसाने सतत स्वतःला विचारलं पाहिजे. आणि मी हे करू शकतो हा त्याचा आधार हा त्याच्या कौशल्यावरती आहे, हा त्याच्या ज्ञानावरती आहे, हा त्याच्या सरावावरती आहे. त्यामुळे ना मी हे करू शकतो हा विचार आल्या प्रत्येक माणसाने विचारलं पाहिजे की कशाच्या बळावर. मग ते त्याच्या अनुभवाच्या बळावर असेल, ज्ञानाच्या असेल, कौशल्याच्या असेल. म्हणजे धोनी जर आपल्याला असं म्हणाला, आता काल परवाच तो रिटायर झाला, तर तो जर आपल्याला म्हणाला ना की अच्छा रन रेट आहे ना तो आता काय 5 आहे ना, मी तो 8 वरती नेऊ शकतो, तर आपण त्याच्यावर का विश्वास ठेवतो? कारण आपल्याला त्याचे स्किल्स माहिती आहेत, आपल्याला त्याचं टेम्परामेंट माहिती आहे, आपल्याला त्याचा ऍव्हरेज माहिती आहे, म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो का नाही? म्हणजे मग आपण हा जो विश्वास आहे हा मी जेव्हा करू शकतो असं म्हणतो ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, आणि ती खात्री जर मला असेल ना स्वतःबद्दलची, तर आय कॅन यूज दॅट एक्सपिरियन्स. म्हणजे मला आता तू क्रिकेटवालाच आहेस म्हणून मला आता आठवली एक शारजा मधली मॅच होती ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट, आणि सचिन खेळत होता आणि त्याला एक विशिष्ट स्कोर आपल्याला ओलांडायचा होता ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे जाण्यासाठी. आणि तो जर स्कोर आपण ओलांडला तर मग आपण फायनलला जाऊ, अशा तऱ्हेची ती अवस्था होती. तर अमुक एका ओव्हरमध्ये तो स्कोर आपल्याला ओलांडायचा होता. आता बघ त्यावेळेला सचिन कसा उतरला असेल. तर तो एका बाजूने आय कॅन डू इट हा विचार घेऊन उतरला असेल, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या मनामध्ये हा शेन वॉर्न आहे, ह्याचा हा बॉल असा असा वळतो, हा कुठला त्यांचा त्यावेळेचा फास्ट बॉलर असेल त्याचा कसा कसा वळतो, हे सगळं त्याने मनामध्ये रिहर्स केलं असणार. या सगळ्या बॉलर्सना आधी तर तो खेळला असणारच, पण त्या आदल्या रात्री आणि त्या दिवशी सकाळी सचिनने ते सगळे बॉलर्स मनामध्ये खेळले असणार. आणि दॅट वॉज हिज कमिटमेंट टू द प्रोसेस, म्हणून त्याने ते करून दाखवलं. अगदी मस्त, सुरेख सुरेख. म्हणजे हा प्रश्न तुम्ही खूप म्हणजे इतका सोप्या आपण सगळ्याच्या रिझल्टवर लक्ष ठेवतो आणि प्रोसेस मध्ये मार्क करतो. म्हणजे वन शुड एन्जॉय प्रोसेस ऍज वेल त्या प्रोसेसवर आपण लक्ष ठेवलं तर अंतिम रिझल्ट आपला सांगतो. सेकंड लास्ट क्वेश्चन सर, आपलं मन जे असतं ते आपण अपग्रेड करत असतो आणि ही प्रोसेस अनएंडिंग आहे.
खूप अनएंडिंग आहे, मध्ये गोष्टी अशा प्लस मायनस येत असतात. इन्स्ट्रुमेंट्स, रिच्युअल्स, मेडिटेशन, मन अपग्रेड करण्यासाठी ही जी इन्स्ट्रुमेंट्स, मी इन्स्ट्रुमेंट टूल्स म्हणतो, आय वोंट से की मन शेवटी मन आहे, पण मेडिटेशन किंवा फोकस, कॉन्सन्ट्रेशन ही टूल्स आपल्या मनाला अपग्रेड ठेवताना मदत करतात का? करतात, जर ती योग्य पद्धतीने वापरली तर करतात. कारण तू जेव्हा साधनं किंवा टूल्स असं म्हणतोस, तेव्हा त्याचा उपयोग आणि दुरुपयोग असा दोन्ही होऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तो प्राणायामचा नक्की उपयोग होतो, योगाचा नक्की 100% उपयोग होतो. हो ना. आपण ते पण महत्वाचं काय माहितीये का, की आपण ते कसं वापरणार. म्हणजे आता तू योगाचं उदाहरण घेतलंस म्हणून मी योगाचं उदाहरण घेतो बरं का. तर योग नावाची जी गोष्ट आहे ती शारीरिक कवायत नव्हे, हे मला करताना कळायला पाहिजे ना. म्हणजे मी योगामध्ये असलेली आसनं करत असताना यमनियम ही किती पाळतो ते पाहायला पाहिजे. माझी लाईफस्टाईल बदलली आहे का ते पाहायला पाहिजे. आसनांच्या मधून योग आपल्याला एका बाजूने बॉडी अवेअरनेस सांगतोय, आपल्याला ब्रीदिंग अवेअरनेस सांगतोय. म्हणून योग हे व्यायाम नव्हे. योगाला आपण साधना का म्हणतो, कारण त्यामधून आपल्याला माझा शारीरिक अवेअरनेस कळला पाहिजे, माझा ब्रीदिंग अवेअरनेस, याचा अर्थ मला माझ्या प्राणशक्तीचं, माझ्या चैतन्याचा अवेअरनेस आला पाहिजे, त्याच्यासाठी ब्रीदिंग आहे. प्राणायाम म्हणजे हवा आत घेणं आणि हवा बाहेर टाकणं नाहीये हो. त्यामधून जे चैतन्य माझ्या आतमध्ये जातंय, जी ऊर्जा माझ्यातून बाहेर पडते, ती मी ओळखतोय का, ही गोष्ट योगामध्ये महत्वाची आहे. सो आपण काय करतो, कुठलीही ध्यान, उद्या मेडिटेशन हा शब्द वापरला तर त्याच्यामध्ये मी 4 शब्दांमध्ये पटकन सांगतो तुला. ध्यान पद्धती ही खूप जेवढ्या ध्यान पद्धती आहेत, त्या ध्यान पद्धतीमध्ये सिलेक्ट करताना आपली आवड हवी, आपल्याकडे तज्ञ त्यातला हवा. कधी आपण डॉक्टरांनाही विचारू शकतो की कुठली ध्यान पद्धती वापरू. ती ध्यान पद्धती. मग आहे ध्यान कृती, की ती ध्यान कृती आपण कशी करणार. मग त्यानंतर आहे ध्यान स्थिती, म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे. आणि मग आहे ध्यान वृत्ती. याचा अर्थ असा की तुमच्या ध्यान स्थितीचा सकारात्मक परिणाम तुमच्या वृत्तीवरती दिसत नसेल तर तुम्ही ते ध्यान नीटपणे करत नाही आहात. म्हणजेच तुम्ही ते मग काय करताय, कवायत म्हणून करताय. म्हणजे तुम्ही काय करताय, रिच्युअल म्हणून करताय, पण त्याच्यात अनुरूप भावना नाहीत, त्याच्या मागे अनुरूप विचार नाहीत. मग तुमचं मेडिटेशन फळाला कसं येणार. किंबहुना मेडिटेशन किंवा ध्यान नावाची गोष्ट ही मुळामध्ये कोणत्याही फळासाठी करायचीच नसते. ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशनला फळ जोडता तुम्ही घसरलात. त्यामुळं मेडिटेशन नावाची गोष्ट ही कसलं एक्सटेन्शन आहे. पहिल्यांदा आपल्याला मगाशी म्हणालो ना भान, जाण, मग आहे अवधान. अवधान म्हणजे एकाग्रता, अनेकाग्रता, आणि त्या अवधानाचं एक्सटेन्शन आहे ध्यान. म्हणजे खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये या तऱ्हेचं नेहमी होत असतं. ते आपल्याला नेहमीच्या आयुष्यात सुद्धा जगता येतं, पण आपल्याला त्याची सवय व्हावी म्हणून ध्यान पद्धती आणि ध्यान कृती निघाल्या. पण त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात जर केला नाही तर ती वृत्ती कशी स्थिर होणार. म्हणजे मी अत्यंत सुंदर मेडिटेशन केलं आणि नंतरच्या 15 मिनिटांमध्ये मी प्रचंड आरडाओरड आणि रागवारागवी केली तर काय फायदा हो. ती ध्यानस्थिती आली आणि ध्यानवृत्तीमध्ये आलीच नाही तर मग त्याचा फायदा काय. म्हणून ह्या सगळे जे तू म्हणालास उपासनेची साधनं ही कशी वापरली जातात, त्याच्या मधला जो 3 प्रकारचे अर्थ आहेत, शब्दार्थ, भावार्थ, मतितार्थ, हे तिन्ही अर्थ लक्षात घेऊन उपासनेची साधनं कशी वापरली जातात याच्यावरती फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नेहमी काय सांगतात की साधकाने फळ हे बाह्य मागण्यापेक्षा, बघा कुठलंही मेडिटेशन करताना त्याचं फळ बाह्य मागण्यापेक्षा आपण फक्त आत्मशोध म्हणजे ओनली अपग्रेडेशन ऑफ माइंड, एवढं एकच ध्येय ठेवावं. ते जर आपण आतमध्ये ध्येय ठेवलं तर मग ही सगळी जी टूल्स आहेत, साधन आहेत,
ती आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येतात. सर माझ्याकडनं आता हा शेवटचा प्रश्न, आपल्याला 1 तास जवळ आपण बोलतोय, शेवटचा प्रश्न. ऍक्च्युली तो प्रश्न जो आहे ना, हा ऍक्च्युली त्याच्यावर वेगळं वेबिनार होऊ शकतं, इतका तो वेगळा नेहमीचा प्रश्न आहे. पण तो प्रश्न खूप मनाच्या अपग्रेडेशनसाठी महत्वाचा आहे. तो म्हणजे मनाचं अपग्रेडेशन करताना माणसाला त्याची स्ट्रेस लेवल कमीत कमी कशी करता येईल. स्ट्रेस कमी करायचं मनाचं अपग्रेडेशन होतं. स्ट्रेसचे रिलेटेड तुमचं मन आहे, थोडक्यात सांगा. अगदी शेवटचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न करा, पण अगदी थोडक्यात सांगा की स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस माझा कसा कमी करतो की ज्यावेळी माझं मन अपग्रेड राहील. अगदी थोडक्यात सांगतो. मुळामध्ये स्ट्रेसचे 2 प्रकार आहेत आणि त्यातला एक आहे तो हेल्दी स्ट्रेस आहे आणि दुसरा आहे तो अनहेल्दी स्ट्रेस आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट करायची पहिली पायरी ही आहे की नेसेसरी आणि हेल्दी स्ट्रेस हा जो डेव्हलपमेंट साठी महत्वाचा आहे तो हेल्दी आहे आणि नेसेसरी आहे. म्हणजे जर पुन्हा पुन्हा मला क्रिकेटच आठवतं, तू समोर आहेस म्हणून, तर आपल्याला क्रिकेटमध्ये जर तो आवश्यक स्ट्रेस कुठला, तर पुन्हा सचिनचं उदाहरण आपण घेऊ की सचिनला शेन वॉर्नला फेस करायचं होतं. तर मग त्यानं काय केलं, तर त्यानं सगळ्या क्लब लेव्हलच्या सगळ्या लेग स्पिनर्सना बोलवलं, गुगली बॉलर्सना बोलवलं. तर त्याला कुणीतरी विचारलं की अरे ह्यांना तू नेटमध्ये कसा फेस करणार, म्हणजे हे तर सगळे सामान्य आहेत ना, तो शेन वॉर्न तर किती मोठा आहे. पण सचिन काय म्हणाला की शेन वॉर्नचं वैशिष्ट्य काय की त्याच्या एका ओव्हरमध्ये 4 बॉल चांगले पडतात, 2 बॉल अनप्लेएबल पडतात आणि 2 बॉल लूज पडतात समजा. पण हे जे लोक आहेत माझ्याकडे जे येणार, त्यांच्या 4 ओव्हर मधला 1 बॉल शेन वॉर्न सारखा पडेल. तर मला जर शेन वॉर्नची 1 ओव्हर खेळायची असेल तर यांच्या मी 40 ओव्हर खेळेन. दॅट इज पॉझिटिव्ह स्ट्रेस, दॅट इज नेसेसरी स्ट्रेस, बिकॉज इट हेल्प्स यू टू अचीव्ह युअर गोल. बरोबर आहे. मग एवढा म्हणजे हा जो आहे ना नेसेसरी स्ट्रेस मी केला नाही तर माझी प्रगतीच होणार नाही कधी आयुष्यामध्ये. मग पुढे ती गोष्ट आपल्याला सांगते MIG जिमखान्यावरची. काय केलं, मग त्याने पॉपिंग क्रीज जे तुझं आहे त्याच्या लेग साईडच्या पुढे जो टर्फ असतो त्याचे छोटे छोटे तुकडे हे अशा खिळ्यांना लावून तिकडे ठेवलं. का, तर आउटसाइड द लेग स्टंप त्याचा एक बॉल येतो शेन वॉर्नचा, जो असा घुसकन घुसतो आणि आपल्या पायांच्या पलीकडून तो यष्टी घेऊन जातो, स्टंप घेऊन जातो. मग त्याच्यासाठी त्याने ही स्ट्रॅटेजी केली आणि तिथे टप्पे टाका, म्हणजे तो अनसर्टन बाउन्स मी 100 वेळा खेळेन, 1000 वेळा खेळेन, दॅट नेसेसरी स्ट्रेस. येस. आणि मग कुठला स्ट्रेस कमी करायचा आहे, तर अरे बापरे शेन वॉर्न आहे बाबा, हा आता आपलं काही खरं नाही, हा आता ना तो आणि मी म्हणजे आता कसं खेळायचं माहित नाही, हा आहे ना, हा अननेसेसरी स्ट्रेस आहे. हा सचिननं घेतला नाही. तो म्हणाला शेन वॉर्न इज अनदर talented bowler. He is a talented bowler. So I need to work. That is necessary stress. आणि unnecessary stress काय आहे, अरे बापरे कुठे शेन वॉर्न आणि कुठं आपण, असं म्हटलं की डिस्ट्रेस झाला. म्हणून डिस्ट्रेस आणि यू स्ट्रेस असं त्याचं शास्त्रीय नाव आहे, की जो पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे आणि निगेटिव्ह स्ट्रेस आहे, एवढं जरी आपल्याला कळलं तरी मनाला अपग्रेड करता येईल. सुंदर सर. सर मी सेशन कन्क्लूड करायच्या आधी एवढंच सांगतो, मला बाकीचे लोक प्रश्न विचारणार आहेत. हिंदू कॉलनीच्या सर्व सभासद म्हणजे अनिल जोगळेकर असो, भट साहेब असो किंवा श्रीनिवास वैद्य असो, तुमच्या मनापासून आभार की मला डॉक्टरांची मुलाखत घ्यायची तुम्ही संधी दिली आणि आपण अजूनही ऑन आहोत. मला वाटतं अनिल काही प्रश्न विचारायचे कोणाला, सो लेट अस गो विथ दॅट. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत अनिल? प्रश्न विचारायचे आहेत ना? अनिल प्रश्न विचारायचे आहेत ना? म्यूट वर टाकलेस तू. सगळ्यांनी म्यूट काढा ना. एव्हरीबडी अनम्यूट. आपल्या बरोबर डॉक्टर आशिष केळकर पण आहेत. आशिष केळकरांना काय विचारायचं आहे का? डॉक्टर आशिष केळकर. नाही, एक्सलंट सेशन. काही मनात शंकाच उरलेली नाहीये. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. आणि श्रीनिवास वैद्य साहेब, मेगा. एक प्रश्न घेऊ का? घ्या ना, घ्या 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 घ्या. हॅलो.
रागावर विजय कसा मिळवावा? मोठाच प्रश्न तुम्ही विचारला, ह्याच्यावरती आपण एक कार्यक्रम हो. करू. हा, हो, तर जरूर. मुळामध्ये मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो की रागावरती विजय मिळवूच नाही. हा, रागाच्या बरोबर कसं राहायचं ते आपण ठरवावं. हा, आणि रागाला आपल्याला विधायक दृष्टीने वळण कसं देता येईल त्याच्यावर विचार करावा. बघा, मला ना हा अनिल दिसला की क्रिकेटच आठवतं. काय करू मी? तर युवराज सिंगच्या 6 सिक्सेस. अरे वा. तर तो फ्लिंटॉफ आला त्या ओव्हरच्या सुरुवातीला आणि त्याने डिवचलं युवराज सिंगला. हो. आणि युवराज सिंग प्रचंड चिडला. तिथे सुद्धा एमएसडीच होता त्याचा रनर, तर पार्टनर त्याचा. आणि तो चाललाच होता फ्लिंटॉफच्या दिशेने, म्हणजे पंजाब दा पुत्तर दाखवतोच तुला. तर त्याला त्यावेळेला धोनीनं काय केलं आपल्याला माहित नाही. पण नंतर युवराज सिंगने काय केलं? ही पुट ऑल हिज अँगर इन हिज गोल. ही पुट ऑल हिज अँगर इनटू फुलफिलमेंट ऑफ हिज गोल. आणि मग 6 सिक्सेस आल्या. तेव्हा एक लक्षात ठेवा की राग ही फार मोठी शक्ती आहे. रागामध्ये जेवढी ऊर्जा आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही निगेटिव्ह इमोशन मध्ये नाही. पण तो राग आपल्याला चॅनलाइज करता आला पाहिजे. पीटर मॅटिसबर्ग स्टेशनवरती गांधीजींना जेव्हा प्लॅटफॉर्म वरती ढकलून दिलं त्यावेळेला ते अत्यंत उद्विग्न होते, खूप रागावलेले होते. पण त्यांनी त्या रागाला वळण लावलं. त्याला मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतात सब्लिमेशन. तर ते सब्लिमेशन, ते उदात्तीकरण त्यांनी केलं. पुढचे 22 वर्ष गांधीजी साऊथ आफ्रिकेमध्ये राहिले. त्यामुळे राग ही फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे तिचा आपण योग्य जर वापर केला, टिळकांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो. का बरं? फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. कारण टिळकांनी असंतोषाच्या भावनेला एक वळण लावलं. त्याच्यामध्ये त्यांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य अशी चतुसूत्री दिली. म्हणजे टिळक सुद्धा असंतुष्ट, म्हणजे या अर्थानं असंतोषाचे जनक आपण त्यांना म्हणतो. म्हणून रागाचं महत्व आपण कमी करू नये, एवढं मी आत्ता सांगतो तुमच्या उत्तरादाखल. डिटेलमध्ये तुम्हाला या बाबतीमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या संस्थेचं आवाहन IPH या नावाचं युट्यूब चॅनल आहे, जे मानसिक आरोग्याला वाहिलेलं एकमेव चॅनल आहे. त्या चॅनलवरती सायंकाळची संवादमाला नावाची माझी एक मालिका आहे, ज्याच्यामध्ये 16 भाग आहेत 30 मिनिटांचे. त्याच्यामध्ये राग, अँझायटी, डिप्रेशन, गिल्ट या प्रत्येक भावनेचं काय करावं हा विस्तृतपणे मांडलेला भाग आहे. तर तुम्ही तो जरूर बघा. या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की आवाहन IPH हे जे आमचं चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा. त्याच्यावरती मानसिक आरोग्याच्या संदर्भातल्या खूप मालिका आहेत. कोरोनाच्या काळामध्ये मानसिकता कशी असावी याबद्दल करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस नावाची एक 17 लेखांची मालिका आहे. व्यक्तित्व विकास आणि वेदांत विचार नावाची 22 भागांची मालिका आहे. आणि आपला जो वेध नावाचा उपक्रम असतो त्याच्यातले जवळजवळ 300-325 मुलाखती आहेत, ज्या इन्स्पायरिंग मुलाखती आहेत. तर हे सगळं आपल्या चॅनलवरती नक्की उपलब्ध आहे आणि ते जरूर पहा. यावर्षी झालं घेऊन येणार. धन्यवाद डॉक्टर साहेब. थँक्यू. मेघा, काय प्रश्न आहे का? नाही, खूपच छान झालं. सगळं बऱ्यापैकी समजल्यासारखं वाटतं. आता फक्त इम्प्लिमेंट करायचंय. वा, मला ना ह्यांची प्रतिक्रिया फारच आवडली बरं का. समजल्यासारखं वाटलं आणि इम्प्लिमेंट करायचंय. आय रिअली लव्ड दॅट. आणि असं असतं मेघाताई की आपल्याला ना बऱ्याच गोष्टी समजल्यासारख्या वाटतात, नंतर त्या निसटून जातात. त्याच्यामुळं ना आपल्याला अभ्यास स्वतःचा करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि स्वतःचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही मानसशास्त्र वापरा, तुम्ही तत्वज्ञान वापरा, अध्यात्म वापरा, काही वापरा, पण स्वतःचा अभ्यास मात्र आपण जर करत राहिलो तरच आपल्याला अपग्रेडेशन ऑफ द माइंड, म्हणजे आपण जे म्हणतोय ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप सुंदर वाटतात हो, पण त्याची रिहर्सल करणं, सराव करणं. आणि एक लक्षात घेऊया आपण सगळेजण की आत्मशोधामध्ये रिहर्सल इज नॉट ओनली रिपिटिशन. म्हणजे आपल्याला वाटतं सराव म्हणजे काय, फक्त रिपीट करायचं का? नाही. तर म्हणजे आपल्याला जेव्हा बॅट्समन सुद्धा एखादा स्ट्रोक करत असतो ना, तेव्हा तो फक्त स्ट्रोक बिहेवियरली रिपीट करत नाही, त्याच्यामध्ये तो मनाचा रिदम टाकतो. आणि तो मनाचा रिदम असल्याशिवाय तो स्ट्रोक, एखाद्या कुठल्या स्ट्रोकची रिहर्सल सुद्धा चांगली होत नाही. त्यामुळे आपल्या सरावामध्ये
आपण भावना टाकणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तरच आपल्याला जे समजल्यासारखं वाटतं ते हळूहळू समजायला लागेल. म्हणून मन जे आहे ते असं आहे की म्हणजे आत्माची आपुला मित्र, आत्माची इरपू आपुला, असं गीताईमध्ये म्हटलेलं आहे की आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत, असं 6व्या अध्यायात म्हटलंय. त्यामुळं आपल्याला नेहमी स्वतःचे विचार हेच मित्रवत आहेत आणि स्वतःचे विचार हेही कधी शत्रुवत आहेत, हे डोक्यात जर आपण घेतलं तर आपल्याला आत्मशोधाच्या या वाटेवरती, आत्मशोध म्हणजे काय, माइंड अपग्रेडेशन, त्या वाटेवरती आपल्याला जाता येईल. आणि माइंड अपग्रेडेशन मध्ये नक्की एक आपण सगळे लक्षात ठेवू की अपग्रेड झाल्याचे कोणतेही सर्टिफिकेट मिळणार नाही. कुठलंही आपल्याला या अपग्रेडेशनचं सर्टिफिकेट मिळणार नाही. पण आपलं आयुष्य आपल्यासाठी अधिक आनंददायी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा तितकंच समाधानकारक जर झालं तर त्याच्यापेक्षा अपग्रेडेशनचा दुसरा पुरावा आपल्याला कशाला हवाय. डॉक्टर साहेब एक विचारू? विचारा की. मला मनात विचार आला की माणूस वेगवेगळ्या परिस्थितीतनं जात असतो प्रत्येक वेळेला. लहानाचा मोठा होतो तेव्हा परिस्थिती पण वेगवेगळ्या असतात. तर सतत माणसाने आशेचं किरण कसं जागरूक ठेवावं आणि सतत त्याला पकडून चालावं, की वेगवेगळ्या परिस्थितीत असतो तो नेहमीच. मग त्यावेळेला आशेचं किरण सतत जागरूक ठेवण्यासाठी काय करावं? दॅट विल टेक हिम टू द पॉझिटिव्ह साइड. मगाशी आपण मला वाटतं ह्याच्यावरती खूपच चर्चा केली. मी 2 शब्द सांगितले. एक सांगितलं रिअलिस्टिकली पॉझिटिव्ह, दुसरं सांगितलं एम्पॅथिकली पॉझिटिव्ह आणि तिसरं सांगितलं रेझिलियंटली पॉझिटिव्ह. करेक्ट. त्यामुळं हेच 3 मार्ग आहेत. आणि पुन्हा एक आपण डोक्यात घेऊया की आशेच्या मार्गाने जर जायचं असेल तर निराशेला ऍक्सेप्ट करायला हवं. निराशेचा स्वीकार केल्याखेरीज आशेच्या मार्गाला जाता येत नाही. पण निराशेला मी माझ्या स्वत्वाला लावून नाही घ्यायचं. माझ्या स्वत्वाला मी जर निराशेला लावून घेतलं की मी हरलो, मग मी काहीच पुढे करणार नाही. पण निराशेला मी ऍक्सेप्ट केलं की हो, आत्ताच्या काळामध्ये एवढ्या गोष्टी माझ्या विरोधात जाणाऱ्या आहेत. ओके, मग माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आहेत त्याचा विचार मी केला की आशावाद जागृत होतो. मग मला नेहमी आशावादाच्या दिशेने जायचं, पण निराशा नाहीच आहे असं जर मी म्हटलं तर काय होईल, तर मी वास्तवापासून दूर जाईल. त्या आपल्याला नेहमी निराशेला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. निराशेमधले घटक जे आहेत त्यांचं मूल्यमापन करायला पाहिजे. आशेमधल्या घटकांचं मूल्यमापन करायला पाहिजे आणि मग आशेच्या दिशेने गेलं पाहिजे. तुम्ही आता अगदी करेक्ट म्हणालात तसं की आशेच्या दिशेने जात राहिलं पाहिजे. आणि मगाचच्या आपल्या डिस्कशन मध्ये जो मुद्दा आला की आशेच्या दिशेने जात असताना आउटकम कधी येईल ही कंडिशन स्वतःच्या मनाशी ठेवण्यापेक्षा आय विल गो ऑन डुईंग माय बेस्ट असं म्हणून आपल्याला त्या प्रोसेसला कमिटमेंट, त्या प्रोसेसला निष्ठा आपल्याला जर देता आली तर तो आउटकम येणारच आहे. अशा पद्धतीने आपण आशावादाचा पाठपुरावा करू शकतो. थँक्यू सर. थँक्यू. डॉक्टर आनंद नाडकर्णी साहेबांचा आणि नरवणे साहेबांचं धन्यवाद मनापासून दोघांचं. आणि त्याचबरोबर सगळे डॉक्टर आशिष केळकर, मेघा खरे, प्रधान साहेब आणि श्रीनिवास वैद्य साहेब सगळे जॉईन झाले आज. आमचे अध्यक्ष श्री नयन बांदेकर पण आज उपस्थित आहेत सगळ्यांमध्ये. तर सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आणि मेन आभार आम्ही अनिल जोगळेकरांचा करतो, कारण सतत जसं नरवणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात नवीन नवीन विचार येतच असतात. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णींना मी खास सांगू इच्छितो की ही आयडिया ऑनलाईन जाण्याची जिद्द आहे ती जोगळेकर साहेबांची आहे आणि त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम शक्य झाला आहे आम्हाला. आणि 75वं वर्ष जसं आपण सांगितलं रेझिलियन्स टिळकांचं आणि आम्ही जे 75व्या वर्षी करतोय ते. तर जोगळेकर साहेबांना परत एकदा धन्यवाद यासाठी आणि मनपूर्वक आभार हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळातर्फे. धन्यवाद. थँक्यू. अँड वी वुड लाईक टू हॅव वन्स अगेन सच प्रोग्राम विथ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 Thank you, everyone.